नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो फोटोशॉपमध्ये जो इफेक्ट मारला जातो बॅकग्राऊंड इफेक्ट, तो कशा पद्धतीने मारायचा मी ते तुम्हाला सांगणार आहे। अशा पद्धतीचा वर बघितला असेल तुम्ही, स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला, अशा पद्धतीचा इफेक्ट तुम्ही कशा पद्धतीने मारू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण व्हिडिओ जर तुम्ही स्किप केला तर तुम्हाला जी माहिती मिळायची ती मिळणार नाही। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याच्या आधी तुम्हाला एक ॲपची गरज पडेल, त्याचं नाव आहे फोटो एडिटर। हे ॲप एडिटिंग ॲप आहे मित्रांनो। यात खूप खतरनाक पद्धतीने एडिटिंग केल्या जाते। जर तुम्हाला हे ॲप पाहिजे असेल तर ते प्ले स्टोरला मिळून जाईल, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आता इफेक्ट कसा मारायचा ते सांगतो। त्याचं झालं असं मित्रांनो की काही दिवसापूर्वी जे मी लग्नपत्रिका टाकली होती, म्हणजे शॉर्ट जी लग्नपत्रिका होती, आणि त्यात मी तो इफेक्ट मारला होता आणि तो खूप ट्रेंडिंगला गेली पत्रिका आणि खूप लोकांना आवडलीसुद्धा। तर त्याच्यामुळे काही लोकांच्या कमेंट आल्या मित्रांच्या की बा तू हे इफेक्ट कसा मारला हे आम्हाला सांग। त्यामुळे आपण हा आजचा व्हिडिओ आणलेला आहे। तर आता मी फोटो घेतो, जो तुम्हाला जो बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड घ्यायचं आहे, कुठलं पण बॅकग्राऊंड असो, ज्या तुम्हाला बॅकग्राऊंडचा हे करायचं आहे ते बॅकग्राऊंड घ्यायचं इथं। तर मी आता बॅकग्राऊंड जे आहे ते शोधून घेतो। आपलं जे काही बॅकग्राऊंड आहे ते मी इथं घेतलेलं आहे। आता तुम्हाला फोटो घ्यायचा आहे, तर ते कशा पद्धतीने घ्यायचं, साईडला तुम्हाला 3 रेषा दिसतील फ्रेमच्या साईडला, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं टेक्स्ट इमेज वर क्लिक करायचं आहे। 5व्या नंबरचा ऑप्शन आहे टेक्स्ट इमेज म्हणून, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं। प्लसच्या आयकॉनवर गॅलरीमध्ये गेल्यानंतर परत गॅलरी, आणि जो तुमचा कुठला फोटो तुम्हाला इफेक्ट मारायचा आहे तो फोटो घ्यायचा आहे इथं। तर मी आता हा फोटो घेतो। हाच फोटो होता जो मी यात इफेक्ट मारलेला होता। आता याला कसं करायचं आहे, तर मी खालून क्रॉप करून घेतो, याला इरेज करायचं आहे। इरेजसाठी तुम्हाला पेन्सिलचा आयकॉन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे। पुन्हा हे जे पहिल्या नंबरचं ऑप्शन दिसते तुम्हाला, याच्यावर क्लिक करायचं आहे। याची क्वालिटी जी आहे तुमच्या याच्यात कमी असेल अशी, याला फुल वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथून अप्लाय म्हणायचं आहे। अप्लाय म्हणल्याच्यानंतर सबीवर क्लिक करायचं आहे। सबीवर क्लिक केल्याच्यानंतर आता बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने तुम्हाला इरेजचं काही मिळून जाईल। ही इरेज होतो आहे फोटो, तो इथं बरोबर सेट करून अप्लाय म्हणायचं आहे आणि हा जो फोटो आहे इरेज झालेला आहे। आता याला आणखी थोडंसं मी इरेज करून घेतो। तर इतकं जे आहे ते बस होईल, आणि थोडंसं घ्यावं लागणार। आणि आता इफेक्ट कसा मारायचा ते सांगणार आहे मी तुम्हाला। बॅकग्राऊंड असं साईडला स्क्रोल गेलेलं आहे आपलं, त्याला प्रॉपरलीरित्या सेट करून घेतो। त्यानंतर तुम्हाला ज्या हे लेअरचं ऑप्शन आहे बघू शकता, हे लेअरच्या ऑप्शनच्या साईडचं ऑप्शन जे आहे 3 रेषा आहेत त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर वर तुम्हाला ब्लेंडिंग मोडचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि एकदम खाली जे आहे ल्युमिनोसिटी हे जे ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे, आणि तुमचा जो इफेक्ट आहे तो तुमच्या फोटोला प्रॉपरलीरित्या येऊन जाईल। अशा पद्धतीने काही तुम्ही इफेक्ट मारू शकता। आता हा इफेक्ट मारला आहे, याच्यात सर्व काही तुम्ही बनवू शकता डिझाईन। इथं जाऊन प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं, त्यानंतर गॅलरी, परत गॅलरीवर, आणि इथून जो तुम्हाला दुसरं काही टाकायचं असलं PNG वगैरे ते टाकू शकता, आणि तुम्ही यात खतरनाक पद्धतीने बॅनर बनवू शकता। तर आता मुद्दा राहिला बॅनर सेव्ह कसं करायचा। तर वर राईटचं ऑप्शन दिसेल तुम्हाला, राईटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर परत डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि गॅलरी म्हणायचं आहे, जो तुमची इमेज आहे ती गॅलरीत सेव्ह होऊन जाईल।